खूप प्रकारचे आधी खूप प्रकारचे त्यामध्ये संभ्रम होते. कॉरिडोरच्या आता जे आम्हाला रिझर्वेशन टाकायची आहे, मतलब की हा ज्या एरिया आहे त्यामध्ये आम्ही कॉरिडोरच्या रिझर्वेशन टाकतो. तो सोमवारीला आम्ही नाही सॉरी आज शुक्रवार आहे ना, आज आमचा अहवाल जात आहे महापालिका नगरपालिका पंढरपूर शासनाला पाठवत आहे. शासनमध्ये 1.5 महिने लागतील त्या प्रोसेसमध्ये. त्यानंतर ते कॉरिडोरच्या रिझर्वेशन येईल की हा एरिया आहे एक्झॅक्टली ज्या ठिकाणी आम्ही कॉरिडोर निर्माण करणार. त्यावर जवळपास 2,500 आक्षेप आले होते, कारण आम्ही प्रारूप जे आहे तो 12 ऑगस्टला पब्लिश केला होता. 12 सप्टेंबरपर्यंत आम्हाला 1 महिन्याचा वेळ द्यावे लागते नियमप्रमाणे. त्यामध्ये 2,500चे जवळपास आक्षेप आले. त्याची सुनावणी घेऊन आम्ही हा अहवाल आज पाठवतो. बरोबर. कॉरिडोरच्या एक्झॅक्ट बाउंड्रीबद्दल आता संशय नाही आहे. कॉरिडोरची गरज काय आहे तर कारण मी दोन वारी मी स्वतः हाताळली आहे. मला तुमच्या 2024 आणि 25 तो कलेक्टर आणि SP ला ॲक्च्युली माहीत असते की ना तो किती धोकादायक ती बाब आहे. बरोबर. आम्ही सगळे आमचे कार्ड टीम आणि गर्दी सगळे आमची यंत्रणा असते त्या ठिकाणी. पण ना एवढी जास्त गर्दी असते की कुठल्या वर्षी काय घडेल ना कोणी याबद्दल काहीच सांगू शकणार नाही. 2003 मध्ये महापूर नाशिकमध्ये झाला होता. त्या ठिकाणी 38 लोक गेले होते. त्याचे काय कारण आहे सांगा ना मला. कोई बताइए अगर तुमच्या मुली कोणाला माहिती असेल कसा तो घडला होता. ते स्टॅम्पीड झाला होता, तो भगदाड झाला होता, कसा घडला होता. अफवा कुठली होती. अफवा नव्हता. त्यामध्ये एक साधूनी चांदीचे सिक्के फक्त उडवले होते आणि तो करण्यासाठी तो. अब ही जी गोष्ट आहे ना लाखो लोक त्या ठिकाणी येतात. हे या ठिकाणी घडणार नाही हे तुम्ही सांगू शकणारच नाही. आतापर्यंत झालं नाही. तो त्याच्या फक्त एकच कारण आहे, कारण 2 कारण आहे. पण जे मुख्य कारण आहे तो आहे की जे वारकरी संप्रदाय आहे त्यांच्या ज्या सवयी आहेत, त्यांचे जे स्वभाव आहे, जे गुण परंपरा आहे, ते एवढा सौम्य आणि शांत आहे की आतापर्यंत घडला नाही. पण लाखो लोक येतात. बरोबर ना. त्यामुळे कोणी काय करला और सांप का कोई हल्ला कर दिया ना तो उसमें आपका भी हो जाएगा. सो ॲक्च्युअल मतलब आपली पूर्ण प्रशासनाची यंत्रणा असते त्या ठिकाणी. पण ॲक्च्युअल जे सोल्युशन आहे तो काय आहे ना की तुम्ही गर्दीला थोडा कमी करा. काही झालं तरी सुद्धा एवढी गर्दी नाही आहे की भगदड निघू शकते. आता तुमच्या ज्या महाद्वार घाट पासून महाद्वार चौक पासून तुमच्या मंदिर आणि चौफार बरोबर हाच मेन ॲक्सेस आहे. नगर प्रदक्षिणा मार्ग तर आहे त्याची, मेन ॲक्सेस आहे तुमच्या महाद्वार चौक, महाद्वार घाट, महाद्वार चौक, मंदिर, चौफार आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक. हा ॲक्सेसचा जे एरिया आहे ना तो पूर्ण एरिया मतलब रोडच्या एरिया मी सांगतो ज्यावर लोक चालतात ते पूर्ण एरिया आहे. हो सकता है मैं थोड़ा इस पर गलत कर रहा हूँ बट 7,000 चौरस मीटर. आता कॉरिडोर केल्यानंतर ना तो जवळपास 77,000 चौरस मीटर होणार. मतलब 11 पट त्यामध्ये वाढ होणार आणि 77,000 चौरस मीटर पैकी 60 किंवा 62,000 चौरस मीटर मोकळा राहणार. आता बिल्डिंग काहीच नाही. जवळपास 8-9 गुणा त्यामध्ये ना वाढ होईल. बरोबर. तो खूप मोठा एक हे असेल. दुसरा एकदम क्रिटिकल पॉईंट असते ना जे जुना दगडी पूल आहे जर तुम्ही पहिलाच असेल ब्रिजच्या खाली आहे. बरोबर. त्या ठिकाणी आता जुना दगडी जे पूल आहे आता 2 परिचारी पूल आम्ही प्रस्तावित केली आहे. त्याच्या बाजूला एक 12 किंवा 13 मीटरच्या आणि पुणे हिंदू स्मशानभूमीच्या ऑपोजिट जे तुमच्या बंधारा आहे ना विष्णुपथ बंधारा त्याच्याशी लागून 2 आणि त्याच ठिकाणी शेगाव दुमालामध्ये 50 एकरच्या आम्ही एक डेव्हलप करतो. 65 एकर जसं डेव्हलप केलं तर 50 एकर. तर सगळी गर्दी आता 65 एकरवर नाही राहणार. काही गर्दी तुमच्या 50 एकरवर राहणार. जिथे एक पदचारी पूल असेल, जुनी दगड तुमच्या शेजारी अजून एक पदचारी पूल असेल तर तुमच्या जे गर्दी आहे ना तो विकेंद्रित होईल. नंबर 1. तुमच्या जे 65 एकरवर जे पूल आहे ट्रॅफिकसाठी जे वाहतुकीसाठी आहे गाड्यांसाठी त्याच्या शेजारी एक पॅरलल पूल आम्ही बांधतो नाबार्डच्या फंडमधून हे आराखड्याचा भाग. तो आपका यहाँ पे ये वन पे हो जाएगा, ये वन पे हो जाएगा. आता जे तुमचे दर्शन मंडळ जे 15 शेड आहे ते एकदमच मतलब कुठल्या प्रकारचे आम्ही देतो सोयी सुविधा पण त्याचे स्ट्रक्चरच आहे. 130 कोटीच्या दर्शन मंडळ त्या ठिकाणी बांधतो. भक्त निवास आता एक मंदिरमध्ये आहे पण ते एकदम ऑलमोस्ट VIP साठीच तो झाला आहे. 3 भक्त निवास आम्ही कॉरिडोरमध्येच देतो. एक इकडे आणि एक त्याच्याकडे माधवाकडे. 3 भक्त निवास आम्ही त्या ठिकाणी तयार करतो. एक दर्शन मंडळ 15 शेडवर तयार करतो 130 कोटीच्या
हे पददर्शनसाठी आहे. मुख्य दर्शनसाठी आता जे ज्ञानेश्वर मंडप आहे, संत ज्ञानेश्वर मंडप, त्याच्या ऑपोजिट मध्ये नामदेव पायरीशी लागून ते मुख्य दर्शनसाठी आम्ही दर्शन मंडप तयार करतो. नेहमी जे असते ना की मुख्य दर्शन मंडपच्या लाईन कुठे, आता गोपालपूर पर्यंत गेला होता यावेळी, तिथे ते लोक असतात हा ना. तो हे सगळे खूप प्लॅनिंग करून आम्ही करत आहोत हा ना. फक्त त्यामध्ये कॉरिडोर नाही आहे, तोच माझे म्हणणं आहे की फक्त कॉरिडोरचा विषय नाही आहे, बाकी बरेच गोष्टी आहेत. तुमच्या पंढरपूरकडे येणारे जे 7 रस्ते आहेत हा ना, त्याच्या रुंदीकरण, 4 लेनिंग हे सगळे आम्ही घेतले आहेत त्यामध्ये, बरोबर. जे बायपासमध्ये जे मिसिंग लिंक्स आहेत त्यामध्ये ब्रेक ब्रिज हे सगळे आम्ही घेतले आहेत. 6 ठिकाणी मोठे मोठे मल्टी लेवल पार्किंग आम्ही घेतलं आहे है ना, क्योंकि वो ट्रैफिक का बहुत कंजेशन का इशू है ना. तुमच्या जे मतलब हेरिटेज स्ट्रक्चर्स आहेत त्याचे कन्झर्वेशन घेतलं आहे. कॉरिडोरपर्यंत सीमित नाही आहे विषय है ना. कॉरिडोरच्या जी पूर्ण कॉस्ट आहे त्यामध्ये ते 850 कोटीच्या येत आहे आणि पूर्ण प्रकल्पच्या कॉस्ट आहे भूसंपादन पकडून ते जवळपास 3-3.5 हजार कोटीचे आहे. कॉरिडोर त्यामध्ये फक्त 800 कोटीचे आहे ना. हा एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. पण ज्याला आम्ही विकेंद्रीकरणाचा प्लॅन नाही केला, काहीच सांगता येणार नाही की कुठल्या वर्षी काय झालं. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.